बब्बू, आत्ता ज्यांनी तुझ्याशी संवाद साधला अत्यंत मनापासूनची प्रतिक्रिया होती की हिंदू असो मुस्लिम असो कुणीही असो, पण जे खरे आरोपी आहेत ज्यांनी खरा ब्लास्ट घडवला त्यांना शिक्षा व्हायलाच हवी आणि आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे। बब्बू, दोन तीन गोष्टी या सगळ्या प्रकरणात लक्षवेधी ठरल्या। एकतर सगळ्यात आधी म्हणजे निर्दोषतेना सोडून दिलं, पुन्हा एकदा हे प्रकरण समोर आलं, पुन्हा एकदा या सगळ्याचा तपास झाला आणि आरोपी अटकेत आले। दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्या क्षणी म्हणजे 2010-11च्या दरम्यान हिंदू दहशतवाद किंवा भगवा आतंकवाद असे शब्द समोर आले आणि त्यावरनं गहजब झाला। काय सांगाल? खरं तर त्यावेळेची जी परिस्थिती होती ती थोडीशी म्हणजे जातीय तेढ निर्माण झालेली होती आणि बॉम्बस्फोट घडल्यानंतर हिंदू मुस्लिममध्ये हा दरी होणार की काय अशी एक शंका उपस्थित केली जात होती। मात्र त्यावेळी मालेगावकर असो किंवा पूर्ण राज्य असो, सर्व दोन्ही जाती समाजाच्या लोकांनी संयम दाखवला आणि कोणताही अनुचित प्रकार घडला नाही आहे। आणि त्याच्यामुळे आता हा जो 17 वर्षाचा जो निकाल लागले या निकालाला, याकडे म्हणजे मालेगाव तर एकदम उत्सुकता निर्माण झालेली। फक्त एवढंच आहे की त्यावेळेला जेव्हा बॉम्बस्फोट झाल्यानंतर त्यावेळेला UPAची सरकार होती आणि मालेगावकरांना त्यावेळेला एक फायदा असाही झाला का सोनिया गांधी यांनी मालेगावला भेट दिली होती आणि त्यावेळेला एक मोठं हॉस्पिटल इथे उभारण्यात यावं अशी मालेगावकरांनी त्यावेळेला मागणी केली होती। त्याच्यानंतर सामान्य रुग्णालय जो आहे तो इथे उभारण्यात आलेला आहे। त्याचा फायदा आजही मालेगावकरच नव्हे तर सर्व नाशिक जिल्ह्याला भेटतोय। एकूणच आजचा जो निकाल आहे तो ऐतिहासिक ठरणार आहे। बब्बू, तेव्हापासून आजपर्यंत क्षमा करा, तेव्हापासून आजपर्यंत तुम्ही फील्डवरच काम करता आहात, त्यामुळे या 17 वर्षात काय काय घडामोडी घडल्या, त्या परिसराचा कसा बदल झाला, तिथल्या लोकांच्या मनातल्या आठवणी कशा सतत तुमच्यापर्यंत येत राहिल्या, याविषयी सांगाल का? सुवर्णा, खरं तर त्या ज्या आठवणी आहे, कारण ज्या दिवशी हा बॉम्बस्फोट झाला होता त्यावेळी रमजान महिना सुरू होता। मुस्लिम समाजात तो एक पवित्र सण मानला जातो आहे आणि त्या दिवशी झाल्यानंतर मुस्लिम समाजामध्ये एक थोडीशी चीड पण निर्माण झालेली होती आणि त्याच्यानंतर लोकांच्या ज्या भावना आहेत ते तीव्र झालेल्या होत्या। मात्र त्याच्यात जे 6 लोकांचं मृत्युमुखी पडले, सर्वात दुर्दैवी बाब का त्याच्यात एक 10 वर्षाची चिमुकली पण होती। त्याचे वडिलांशी आपण आजच बोललो होतो, तर त्यांचंही एक म्हणणं आहे की बुवा सर्वांना जे दोषी त्यांनाच शिक्षा मिळाली पाहिजे। आणि त्यावेळीची जी परिस्थिती ती काळ हळूहळू बदलत गेला, लोक त्या घटनेला विसरत चालले, पण आज निकाल असल्याच्यामुळे पुन्हा त्या भावना ताज्या झालेल्या आहे। मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच ठिकाणी हा जो शटर आहे या ठिकाणी आपण बघू शकतो का शटरवर ते छिद्र पडलेले आणि विशेष म्हणजे त्या हॉटेल मालकाने बॉम्बस्फोटची आठवण म्हणून हा शटर जो आहे तो अद्यापही बदललेला नाही आहे। एकूणच ज्या आठवणी आहेत त्या कडू आहेत। त्या आठवणी पुन्हा कोणी म्हणजे त्या आठवणी जर आपण आठवलं तर आमच्या या अंगावर शहारे उभे राहतात असं हे मालेगावकरांचं म्हणणं आहे। एकूणच जी घटना घडलेली आहे ती दुर्दैवी होती आणि विशेष म्हणजे 2006 नंतर पुन्हा दुसरा हा बॉम्बस्फोट झाला होता। त्याच्यामुळे मालेगावमध्ये चाललं तरी काय, मालेगावला टार्गेट का केलं जात होतं अशी एक प्रश्न त्यावेळेला उपस्थित केला जात होता। आता सध्या तर एकूणच सलोख्याचं वातावरण आहे, परिस्थिती हळूहळू, कारण 17 वर्ष झाल्यामुळे अनेकांना तर ती आठवत पण नाही। आणि तुझ्याशी ज्यांनी संवाद साधला ते खूप चांगलं वाक्य बोलले की 2008 साली ती घटना घडल्यानंतर सुद्धा मालेगावात कुठलीही अनुचित घटना घडली नाही। हिंदू मुस्लिम एकत्र राहिले, एकत्र एकमेकांना मदत त्यांनी त्याही वेळी केली, हे फार महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। जसा उल्लेख बब्बूने केला, 2006 आणि 2008 साली ब्लास्ट झालेले होते आणि 2008च्या आठवणी कटू होत्या त्या। आता आज निकालाचा दिवस आहे, आज निकाल 10:30 वाजता सुनावणीला सुरुवात होईल। काही वेळामध्ये त्याच्याविषयीचे अपडेट घेऊया।